नमस्कार, मी हेमाली मोहिते। मराठा आरक्षण सध्या हा राज्यातला धगधगता मुद्दा आहे। राज्यभरात यावरून आंदोलन पेटलेलं गेले 2 ते 3 दिवस आपण पाहतोय। खरं म्हणजे 2016 मध्ये कुठलंही गालबोट न लागता झालेले 58 मूक मोर्चे ते आजची हिंसक आंदोलन। आजही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे। त्यांच्या उपोषणानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनाची झळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनालाही बसतीये। त्यामुळे जोरदार हालचाली सुरू झाल्यात। मात्र 2016 पासून ते आतापर्यंत नेमके काय प्रयत्न झाले? राज्य सरकार आरक्षण मिळवून देण्यात सक्षम आहे की सरकारला काही मर्यादा आहेत? मुळात हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसेल का? कायदा काय सांगतो? मराठ्यांच्या मागण्या रास्त आहेत का? या सगळ्या आंदोलनांमुळे, उपोषणामुळे, बैठकांमुळे खरंच मराठा आरक्षण मिळेल? आणि जर हे मराठा आरक्षण महाराष्ट्रात शक्य झालंच तर त्याचे पुढचे देशभरातले परिणाम काय असतील? यावरच सखोल विचार करण्याचा आमचा आजचा हा प्रयत्न आरक्षण परिषद। या कार्यक्रमात आमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी सहभागी झालेत संभाजीनगरहून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, नागपूरहून महाराष्ट्र ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, पुण्यातून वकील असीम सरोदे, तसंच सुप्रीम कोर्टाचे वकील श्रीराम पिंगळे आणि कोल्हापूरहून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी। या चर्चेला आपण आता सुरुवात करूया। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करून आरक्षणाचा विषय निघाला की सर्वप्रथम प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे यातील कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? आणि हाच प्रश्न घेऊन मी जाते आहे वकील असीम सरोदे आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील श्रीराम पिंगळे यांच्याकडून। असीमजी, आपण काय सांगाल की कायद्याच्या कसोटीवर खरंच मराठा आरक्षण देणं शक्य आहे? श्रीराम पिंगळे, आपण माझा प्रश्न ऐकला असेल, मी तुमच्याकडे येते। कायद्याच्या कसोटीवर खरोखरच मराठा आरक्षण देणं शक्य आहे का? कायदा काय सांगतो? नक्कीच यामध्ये समजण्याचा भाग असा आहे की कायद्याच्या कसोटीवर हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि मराठा आरक्षण हा शब्द सेकंडरी आहे। कायद्याची कसोटी ही लावताना सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे की 1950ला घटना अस्तित्वात आल्यानंतर सर्व भारतीयांना सारख्या प्रमाणात लागली पाहिजे। त्यामुळे ती कायद्याची कसोटी ही मराठ्यांना पण एकसारखी लावली तर नक्कीच टिकणारं आणि कायद्याच्या कसोटीवरचं आरक्षण मराठ्यांना देता येणं शक्य आहे। आता मी तुम्हाला सांगतो, 1967 मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं तेव्हा मराठ्यांना बाहेर का ठेवलं हे कोणी सांगू शकत नाही। 1980 मध्ये जेव्हा मंडल अहवाल आला, मंडल आयोगानं 1931च्या जनगणनेमधील खोटी माहिती मंडल आयोगामध्ये देऊन मराठ्यांना फॉरवर्ड ठरवलं, याच्याबद्दल कोणी बोलत नाही। मुटाटकर कमिटीनं 10 वर्ष केलेल्या अर्जावरती काही केलं नाही, याच्यावरती कोणी बोलत नाही। खत्री कमिटीनं 15 पानांमध्ये हा पूर्ण अभ्यास न करता त्याचा अहवाल गुंडाळून मराठ्यांवरती अन्याय केला, याच्याबद्दल कोणी बोलत नाही। आणि बापट आयोगानं जेव्हा अहवाल दिला तेव्हा अनुराधा भोईटेंचा लेखी अहवाल, लक्ष्मण मानेंचा लेखी अहवाल या बाबी विचारात घेतल्या नाही आणि त्यांचा एकंदर अहवाल जर बघितला तर तो मराठा प्रो आहे, मराठ्यांच्या बाजूने आहे। मात्र त्यांचं मतदान जे आहे ते मराठा विरोधी आहे, ह्या बाबी कोणी लक्षात घेतल्या नाही। 2016चे 58 मोर्चे कोणी लक्षात घेतले नाही। 2018ला एका ॲडव्होकेट जनरलनं चक्क 3.5 कोटी मराठ्यांचा घात या मुख्यमंत्र्यांच्या आणि अशोक चव्हाण यांच्या साक्षीनं केला, त्याची कोणी दखल घेतली नाही। सुप्रीम कोर्टामध्ये आजही मराठा आरक्षणाचा संपूर्ण अहवाल ट्रान्सलेट करून ठेवला नाही, याची कोणी दखल घेत नाही। आणि वारंवार हा प्रश्न विचारला जातो, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं, कुठल्या कायद्याची भाषा आपण करतो आहोत? आपण किती वेळा अशा प्रकारचे अहवाल घेणार आहोत आणि ते न्यायालयासमोर व्यवस्थितपणे न मांडणी करता मराठ्यांवरती हा अन्याय कंटिन्यू करणार आहोत? ही खरी समजून घेण्याची बाब आहे। तर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं द्यावंसं वाटतं की नक्कीच याच्यामध्ये जर का याच्यामधले राजकीय अंग बाजूला ठेवले तर समाज म्हणून मराठा आरक्षणाला नक्कीच न्याय देता येईल आणि मराठ्यांना टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण हे देता येणं शक्य आहे। कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देता येणं शक्य आहे असं तुमचं म्हणणं आहे। मात्र आणखीनही एक असा मतप्रवाह आहे की ओबीसीमधून हे आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर मग तसं शक्य आहे का? कारण ओबीसी समाजाचा याला विरोध आहे। बबनराव तायवाडे यांच्याकडे मी येणारच आहे, मात्र श्रीराम पिंगळे तुमच्याकडून याचं आधी उत्तर। नाही, ओबीसी समाजाबद्दलचं आपण तथ्य समजून घेतले पाहिजेत। हा समाज महाराष्ट्रामध्ये शासकीय रेकॉर्डनुसार 33.70% पेक्षा जास्त नाहीये। त्या समाजाला गेली 70 वर्ष पूर्वी 14% होतं आणि 1994 पासून 32% आरक्षण आहे आणि त्यांची
जे प्रतिनिधित्व आहे आरक्षण शासकीय नोकऱ्यांमधलं ते 34 ते 43% आहे सरकारी आकडेवारीनुसार. म्हणजे इव्हन लेटेस्ट 2022चा अहवाल जरी बघितला तरी ही आकडेवारी आहे. आणि त्यांची ही जी अपेक्षा आहे की या आता बर्थमध्ये आम्ही ह्या बोगीमध्ये बसलेलो आहोत आणि याच्यामध्ये कोणीही बसू नये ही साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या समाजाला मला जास्त मिळावं, पण हे योग्य आहे का, हे कायद्याच्या कसोटीला धरून आहे का? कारण जर का तुमचं प्रतिनिधित्व पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला पुरेसं आरक्षण मिळालेलं आहे, तर आता तुम्ही कुठेतरी याच्यातून हा जो कायदा आहे किंवा इंदिरा साहनीचा जो निवाडा आहे त्याच्यामध्ये इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन दोन्ही गोष्टी बोलल्या जातात. एक्सक्लुजन बद्दल कोणी बोलणार आहे की नाही आणि ओव्हर इन्क्लुजन बद्दल कोणी बोलणार आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतो. आणि त्यामुळे ओबीसींना असा अधिकार नाहीये की आम्ही त्याच्यामध्ये आता कोणाला येऊ देणार नाही. जे पात्र असतील, आता मराठा समाजातले बहुतांश मराठे जे क्रिमिलेअरच्या वरती येतात ते तर याला पात्रच होणार नाहीत, पण जे मराठे कुणबी म्हणून पात्र आहेत. आणि दुसरी त्याच्यामधली एक गल्लत आहे की मराठा आरक्षण म्हटलं की आपण 50%च्या वरचं आरक्षण जे कन्सिडर करतो आहोत, ही मोठी गल्लत आपल्याला कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मराठा आरक्षणाला न्याय देता येणार नाही आणि हा जो असंतोष आहे हा आपल्याला समाजामधून कमी करता येणार नाही. आणि सौहार्द फक्त मराठ्यांनीच टिकवायचं आणि ओबीसींनी आम्ही त्यांना आत येऊ देणार नाही, हे सौहार्दपूर्ण आहे का याचा यावरच आपण बबनराव तायवाडे यांच्याकडे जाऊया. बबनराव तायवाडे, ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी आपली मुख्य मागणी आहे. आपण यावर काय म्हणाल? आपण श्रीराम पिंगळे यांचंही म्हणणं ऐकलेलं आहे की इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह असलं पाहिजे. काय आपलं याच्यावर म्हणणं आहे? नाही, आता या ठिकाणी वकील साहेब जे सांगता आहेत मी त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत आहे. पण आता त्यांनीच पूर्ण इतिहास हा 1967 पासूनचा आतापर्यंत या ठिकाणी सांगितला. आणि सांगताना त्यांनी सांगितलं की मंडल आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला हे फॉरवर्ड दाखवलेला आहे. ओबीसींची संख्या तिथे पूर्ण देशाचा तो सर्वे होता, त्याच्यामध्ये त्यांनी 52% म्हटलेलं आहे. आणि 52% समाजाला 52% आरक्षण द्या असं जरी आमचं मत असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या काही आदेशाचा हे करून 27% आरक्षण हे देण्याची शिफारस झाली. व्ही सिंग साहेबांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 93 पासून लागू झालं. हे सर्व असताना जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा 270 जाती होत्या आणि त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन दिलेलं आहे की या व्यतिरिक्त ज्या ज्या जातीला असं वाटते की आम्ही मागास आहोत आणि ओबीसी मध्ये आम्ही जायला पाहिजे, त्यांनी सरकारकडे म्हणजे सरकारने जी एजन्सी ठरवून दिलेली आहे राज्य मागासवर्गीय आयोग, त्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्यांनी अर्ज करावा. राज्य मागासवर्गीय आयोग त्याचं सर्वेक्षण करते आणि सर्वेक्षण करून जर ती जात मागास वाटत असेल तर तशा प्रकारची शिफारस राज्य सरकारला होते आणि मग राज्य सरकार त्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करतो. 1995ला जेव्हा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालं तेव्हा 270 जाती या ठिकाणी होते. कारण 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोग लागू झाला. तो सुप्रीम कोर्टाने 92चा निकाल तो आहे आणि राज्यामध्ये 1995ला तो GR निघाला. 95 पासून आतापर्यंत त्याच्यामध्ये जवळजवळ 130 जातींचा समावेश झालेला आहे. ते 270 वर टिकलेला आहे असं नाही आहे. प्रक्रिया ठरलेली आहे की एखाद्या जातीला ओबीसी मध्ये यायचं असेल तर काय प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया झाल्यावरच त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होऊ शकतो. सरळ सरळ एका जातीचा समावेश ओबीसी मध्ये करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला डायरेक्ट नाही आहे. हे आपण सर्वात आधी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आताच ज्याप्रमाणे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत जेवढे आयोग झाले त्या आयोगाने ते मागासले पण सिद्ध केलं नाही आणि म्हणून ते ओबीसी मध्ये येत नाही. आम्ही तर आताही ओपन आहोत, आम्ही काही हे नाही आहे, ओबीसी वर्ग काही कोणी विरोध करत नाही काही नाही की मागासवर्गीय आयोगाने त्यांचं मागास पण सिद्ध करावं. ते जर मागास पण सिद्ध झालं आणि त्यानुसार जर ते ओबीसी मध्ये आले तर कुठल्याही ओबीसीचा विरोध राहणार नाही. पण आम्ही सरकारला काय विरोध करतोय की कुठल्याही प्रकारचं मागासले पण सिद्ध न करता डायरेक्ट ओबीसी मध्ये समावेश करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? तुमच्याकडे पुन्हा येते. श्रीराम पिंगळे यांना काही बोलायचं या मुद्द्यावर? हे आंदोलनकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये मला आवाज का कमी? हॅलो, यामध्ये मला एक सांगायचं आहे की हॅलो हा बोला श्रीरामजी. यामध्ये मला एक सांगायचं आहे, तायवाडे साहेब फार साळसूतपणे म्हणतात. हॅलो
तायवाडे साहेब फार साळसूतपणे सांगतायत की मंडल आयोगानं चुकीच्या पद्धतीने म्हणजे 1931च्या कास्ट सेन्ससचा जनगणनेचा चुकीचा आधार घेऊन म्हणजे आधार बरोबर घेतला पण माहिती चुकीची दिली. 1931च्या जनगणनेमध्ये मराठा ही फॉरवर्ड कम्युनिटी नाही, ही बॅकवर्ड कम्युनिटी आहे. मात्र मंडल आयोग म्हणतं की 1931च्या जनगणनेमध्ये मराठा ही फॉरवर्ड कम्युनिटी आहे, ही चूक आहे. त्याच्यानंतर खत्री कमिशन किंवा इतर कमिशनचे जे गोष्टी आहेत मी तेच सांगतोय की कोणीही सखोल अभ्यास न करता जे अर्धवट अहवाल दिलेले आहेत किंवा जे बापट आयोगाचा चुकीचा अहवाल आहे, जर का आपल्याच चुकीचा फायदा घेऊन तायवाडे साहेब म्हणणार असतील की यांचं मागासले पण सिद्ध झालेलं नाहीये, तर मी तुम्हाला फार म्हणजे अगदी कॉन्फिडेंटली सांगू इच्छितो की मराठा हा एकमेव समाज आहे की ज्याच्यामध्ये इंदिरा साहनी आणि एम नागराजच्या कसोटीवरती संपूर्ण देशामध्ये फक्त एका क्लासचं इतकं चांगला अभ्यास आणि स्टडी इम्पेरिकल डेटासह झालेला आहे. मात्र तो अहवाल सुप्रीम कोर्टासमोर शासनाकडून व्यवस्थित मांडण्यात आलेला नाही, ही देखील तितकीच खेदाची बाब आहे. परंतु त्यामुळे मराठा समाजाचं मागासले पण अधोरेखित झालेलं नाही असं म्हणता येणार नाही. नक्कीच आपल्या बरोबर आता असीम सरोदे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. असीमजी, हे आरक्षण कायद्यावर टिकू शकतं की नाही या प्रश्नावर आमची चर्चा सुरू होती आणि आपण जॉईन झालेला आहात. आपलं काय म्हणणं आहे? आता पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेला धागा धरूनच मी हे सांगू इच्छितो की आरक्षणाचा मुद्दा काही राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि राजकीय नेते मात्र सातत्याने समाजाची दिशाभूल करत आहेत असं आपल्याला दिसते. आता भारतीय संविधानाच्या कलम 15-16चा आधार सातत्याने घेण्यात आलेला आहे. 15(4) मध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे की सामाजिक दृष्ट्या मागासलेला, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असा जो समाज आहे त्यासाठी विशेष सोयी सुविधा केल्या जाऊ शकतात, विशेष सवलती दिल्या जाऊ शकतात. आणि म्हणून मग इम्पेरिकल डाटा वगैरे हे महत्वाच्या गोष्टी ठरतात. आता याच्यामध्ये मग सुरुवातीला मराठा आणि कुणबी समाज मराठाच आहेत अशा पद्धतीने काही माहिती गोळा करण्यात आली, अहवाल तयार करण्यात आले. आणि आता आपण पाहतो की या लेवलला आला की मराठा आहे ते कुणबी नाहीत, कुणबी प्रमाणपत्र आम्ही मराठा आहे ते घेणार नाही, अशा स्वरूपाचे वेगवेगळे राजकीय वाद आपल्याला दिसतात. त्यामुळे एकजिनसीपणा संपूर्ण मराठा समाज म्हणून प्रस्थापित करताना येणाऱ्या अडचणी किंवा मुद्दामून निर्माण केलेल्या अडचणी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून मग 50%च्या वर तर आपण केव्हाच गेलेलो आहे, कारण की ESWचं आरक्षण धरून आता 62% एवढं आरक्षण झालेलं आहे. ESW मध्ये केवळ मराठा समाजच नाही तर सगळे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले ते सगळेजण येतात. आणि त्याच्यामुळे आता याच्यावरती जर आरक्षण द्यायचं असेल तर तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमची मागणी बदला आणि राज्यातल्या कोणत्याच नेत्यांना तुम्हाला भेटण्याची गरज नाही, तुम्ही हीच मागणी करा की हे नरेंद्र मोदी तुम्हाला भेटायला आले पाहिजे. कारण की जर संसदेमध्ये अशा प्रकारचा वेगळा कायदा झाला आणि तिथे जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली तरच आरक्षण टिकाऊ स्वरूपाचं होऊ शकते. त्यामुळे आता न्यायालयांमध्ये सुद्धा ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत ते माझे मित्र हॅलो, हा बोला बोला, तुमचा आवाज येतोय. हो, तर ज्या अडचणी कोर्टामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत त्या सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की न्यायालयावर खूप अवलंबून न राहता जर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती ही महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये आता राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना धरून त्यांनी समाजामध्ये दिशाभूल करू नये. आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुद्धा एकमेकांवर सोडण्यात येत आहेत हे आपल्याला महाराष्ट्र बघतोय की मुद्दामून काही लोकांमधून वादविवाद निर्माण करून मग असंतोषाची परिस्थिती निर्माण करायची, हिंसक वातावरण तयार करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतंय. शेवटी सार्वजनिक मालमत्तेचा आदर राखणारा समाजच हा
प्रगतिशील समाज असतो, विकसित समाज असतो. त्यामुळे जरांगे पाटील खूप महत्त्वाचा मुद्दा टाकलात. खरं म्हणजे राज्य सरकार आता खूप प्रयत्न करत आहे किंवा मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राज्य सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा एकमत झालेलं आहे की टिकणारं आरक्षण हवं आहे, पण मागास असणं हा मुद्दा सुद्धा कसा सिद्ध करता येईल हे सांगणंही महत्त्वाचं आहे. यावरही एकमत झालेलं आहे. मग खरंच आरक्षण देणं इतकं कठीण का होतं आहे आणि मुळात आता जसं तुम्ही केंद्र सरकारचा मुद्दा काढला तर केंद्र सरकार यात कशी आणि किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते? कारण इंदिरा साहनींचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा सुद्धा त्यावेळेस म्हटलं गेलं होतं की आरक्षणाचा फेरविचार केला जाऊ शकतो. तर मग आता काय करायला हवं? केंद्र सरकार काय करू शकतं? हा फेरविचार केला जाऊ शकतो. हा जो ही स्पेस ठेवण्यात आलेली आहे इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्याच्यात विचार केला जाऊ शकतो. तो कोण करू शकेल? तो संविधानिक बदल करूनच आता केंद्र सरकारला तो विचार करता येईल. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही राज्य सरकारच्या माध्यमातून काही राजकारण करण्याचा जे प्रयत्न करतायत तो पहिली गोष्ट मला वाटते की तो थांबला पाहिजे आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आता याच्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारचे प्रमुख प्रतिनिधी महाराष्ट्रात येतात पण त्या विषयावर काही बोलतच नाही आणि निघून जातात. म्हणून मग एक नाराजीचा सूर याच्यातून निर्माण होतो की कोणाला याची दखल घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. कारण की लोक एकीकडे आत्महत्या करतात आणि हे वास्तव आहे की जे हातावर पोट असलेले आहे, शेतीवर अवलंबून असलेले आहे, शेती बरेचदा पावसावर अवलंबून आहे आणि अशा वेळेस गरिबी आणि दारिद्र्याच्या सीमारेषेवर उभे असलेले सगळेजण आहे ज्यांना समानतेच्या संधी मिळाल्याच पाहिजे. आणि त्यासाठी मराठा समाज म्हणजे सक्षमच आहे, राजकीय दृष्ट्या पॉवरफुलच आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. एकगठ्ठा मत देणारा समाज म्हणून मग राजकीय दृष्ट्या सगळेच जण पॉवरफुल आहे असं आपण समजू शकत नाही. त्यामुळे त्यातल्या आर्थिक कमकुवत घटकांचा विचार न करता केवळ जे राजकारणामध्ये प्रस्थापित मराठा दिसतात त्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकत नाही की हे सगळे सक्षम आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या सबल आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सगळ्या घरातल्या मुलांच्या शिक्षण हक्काचा सुद्धा हा विचार आहे आणि तो हक्कांचा विचार म्हणून मांडता आला पाहिजे. आणि हक्कांचा कोणताही विचार, मितालीजी, हक्कांचा विचार हा कर्तव्यांची पूर्ती केल्याशिवाय मांडता येत नाही. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ राहून हक्कांचा विचार मांडला पाहिजे. आपण कोणतेच कर्तव्य पाळणार नाही आणि बेलगाम पद्धतीने कसे वागून आपले हक्के मागू असं जेव्हा जेव्हा होते तेव्हा अराजकता पसरते. तशी अराजकता काही जण मुद्दाम मराठा आरक्षणाच्या संदर्भात पसरवण्याचा प्रयत्न करतात असं मला दिसतं. यावरच आपण आता विनोद पाटील यांचं मत जाणून घेऊया. विनोद पाटील जी, तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या लढ्यामध्ये आहात, हे सगळं जवळून पाहता आहात, काय सांगाल? खरोखरच कायद्याच्या कसोटीमध्ये हे आरक्षण देता येईल का? यावर मगासपासून आपली चर्चा सुरू आहे आणि यातही विशेषतः केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपलं काय मत आहे? हे बघा, मराठा समाजाची ही मागणी फार जुनीच आहे. आमची मागणी मराठा आरक्षणाची अनेक वर्षांपासून, परंतु 2018 मध्ये आणि त्याच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कायदा केला, नारायण राणे समिती गठीत केली, त्याचं जे ऑर्डिनन्स निघाला ते स्थगित झालं, तो कायदा काही होऊ शकला नाही. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांनी सांगितलं मी आरक्षण देतो. त्यानंतर त्यांनी कायदा केला, तो मुंबई हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही. नंतर आता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आमचं आरक्षण सुप्रीम कोर्टाचं रद्द झालं. आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याच्यावर परत एकदा आम्ही मोठ्या प्रमाणात मागणी करतोय. आमचं दुर्दैव असं आहे की या राज्यामध्ये चारही पक्ष आलटून पलटून सत्तेत आले. सत्ताधारी कोण आणि विरोधात कोण? कारण मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षण चालू होतं त्यावेळेस केंद्रात आणि राज्यात जी सत्ता होती त्यातलीच अर्धी सत्ता आज देखील केंद्रात आणि राज्यात आहे. पण प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलंय, मी एकदम जबाबदारीने सांगतोय, सुप्रीम कोर्टातून आलेलं आहे. कसं आलंय सुप्रीम कोर्टातून? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी शपथविधी केला तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने बिझनेसमध्ये हस्तक्षेप केला आणि खुलं मतदान घ्यायचं सांगितलं, यांनी राजीनामा दिला. मग त्यावेळेस शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना कोर्ट कळालं. मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, ते पक्ष घेऊन बाहेर पडले, चिन्ह घेऊन बाहेर पडले, ते देखील सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादाने आज खुर्चीवर आहेत, त्यांना देखील कोर्ट कळालं. आता अजित पवार साहेब बाहेर पडले, त्यांचाही सोबत पक्ष आहे, सत्ता त्यांच्या सोबत आहे, त्यांनाही कोर्ट कळाला. तर माझ्यासारखा कार्यकर्ता आता जास्त कायदेशीर भानगडीत न जाता, जर कायदेशीर चौकटीत बसत नाही तर 3 मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य का केलं? जर कायदेशीर चौकटीत बसत नाही तर हे सरकार आणण्यासाठी
पाडण्यासाठी, पक्ष घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, युती तोडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये काय काय करावं लागतं, कशी बाजू मांडावी लागते ती मांडली. हीच भाषा आता माझ्या सकट माझ्या समाजाला कळते. कायद्याचा जो प्रश्न आपण उपस्थित केला, चौकटीत हे कायद्यात बसतं म्हणून ते मागच्या वेळेसही मिळालं, त्याच्या मागच्या वेळेस मिळालं. म्हणजे 288 आमदार या महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी कायद्याची इंडस्ट्री ज्याला म्हणू आपण, ती विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळामध्ये कायदा झाला. आता प्रश्न दुसरा आहे की केंद्राला अधिकार आहे का राज्याला अधिकार आहे का? केंद्र सरकारच्या वतीने ज्यावेळेस सॉलिसिटर जनरल उभे होते, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्ट केस चालू असताना त्यांनी भाष्य केलं हे राज्याला अधिकार आहे. मग 102वी घटना दुरुस्त केली, मग 105 नंतर परत 155 की 65वी घटना दुरुस्ती केली, त्याच्यात सांगितलं की राज्याला अधिकार अबाधित आहे. प्रश्न राज्याला आहे का केंद्राला आहे तो प्रश्न नाहीये. आज मागच्या काळामध्ये आम्ही 48 आत्महत्या केल्या, ह्या परत आंदोलन सुरू झाले, याच्यात 8 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. किती प्राण आम्ही द्यायचे, म्हणजे रस्त्यावरची आम्ही लढाई लढतोय, न्यायालयीन लढाई लढतोय. आणि जे निर्णय सरकारला सत्ताधाऱ्यांना करून घ्यायचे ते निर्णय न्यायालयामध्ये टाइम बाउंड पद्धतीने होता. आपण बघितलं आज देखील चारही पक्ष एकत्र आले, चौघांनी काय सांगितलं, उपोषण मागत घ्या, शांत पद्धतीने करा. एवढं आम्हाला कळतं, हे महाराष्ट्र आमचं आहे, आम्ही महाराष्ट्र जळून देणार नाही, ही संपत्ती आमची आहे. परंतु मराठा तरुणांनी काय पाप केलं, त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का, त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये यायचं नाही का? आणि जर राज्य सरकारला वाटतं की याला वेळ लागत असेल तर तो टाइम बाउंड प्रोग्राम का डिक्लेअर करत नाही, का आज विरोधी पक्षाने देखील आग्रह धरला नाही? अशी सगळी बिकट परिस्थिती होते की आम्हाला सरसकट आरक्षणच हवं आहे. तर मग ही मागणी खरंच योग्य वाटते का? सरसकट आरक्षण खरंच मिळू शकतं? हे बघा, ही मागणी कुठून आली? आपण ओबीसी आरक्षणाचं बोलताय. ज्यावेळेस मराठा समाजाच्या लक्षात आलं की 3 वेळेस आरक्षण मिळालं, 3ही वेळेस ते न्यायालयामध्ये टिकलं नाही, मग टिकलेलं कोणतं आहे? मग संपर्क केला. संपर्क केल्यानंतर यातला काही मराठा समाज विदर्भात राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. उत्तर महाराष्ट्र राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. बाकी ठिकाणी राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. म्हणजे एका भावाला एक न्याय, दुसऱ्या भावाला वेगळा न्याय, एका भगिनीला एक न्याय, दुसऱ्या भगिनीला वेगळा न्याय, असं होऊ शकत नाही. मग हे आरक्षण जर टिकलेलं आहे तर मग राहिलेले, एक रेल्वे चालली होती प्लॅटफॉर्म मधून, काही प्रवासी बसले ते कुणबीत गेले आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर राहिलो. तर आमची मागणी अशी आली की 3 वेळेस आम्ही तुम्हाला संधी दिली, 3ही वेळेस 4ही पक्षांनी मिळून कायदा केला, तो टिकला नाही. त्यामुळे आता आम्हाला राहिलेल्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्या. ही काही इलिगल डिमांड नाहीये, कारण आमच्या नवीन जात निर्माण झालेली नाही, नवीन समूह निर्माण झालेले नाही, नवीन आमची डिमांड नाहीये. जुन्या काळापासून आमची काही मागणी तुम्ही लावून धरता आहात. मात्र याच मुद्द्यावरून म्हणजे 2016 मध्ये झालेली शांततामय आंदोलनं सुद्धा राज्यानं पाहिलेली आहेत आणि आजची ही उद्रेक पूर्ण आंदोलनं पाहतो आहोत. मोठा फरक आहे. मात्र जेव्हाही अशी हिंसक आंदोलनं होतात त्याचा संपूर्ण राज्यावर आणि राज्याच्या आर्थिक गाड्यावरही परिणाम होतो. आणि याविषयीच मला विचारायचं आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांना की या आंदोलनांचा आर्थिक स्थितीवर, राज्याच्या आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होतो आणि किती गडद आहे हा परिणाम? नमस्कार. खरंच हे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ह्याचा अतिशय निगेटिव्ह असा परिणाम होतो. खरं तर मला सुरुवातीलाच या आंदोलनाचे जे उपोषण करायला बसलेले आहेत, मराठा समाजाचं एक सामान्य समजला जाणारा व्यक्ती मनोज जरांगे पाटील, ज्याने अख्ख्या राज्यातला मराठी समाज एक केला आणि मराठी तरुणांच्या हक्कासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि अख्खं राज्य त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यांनी 2 दिवसापूर्वी एक आव्हान केलं राज्यातल्या जनतेला की तुम्ही कुठेही जाळपोळ करू नका, हिंसक आंदोलन करू नका, नाहीतर मला वेगळा विचार करावा लागेल. कारण त्यांना जाणीव आहे अशा प्रकारच्या जाळपोळी, अशा प्रकारच्या हिंसक घटना हे आपल्या राज्याला बदनाम करतात आणि हे आपल्या आंदोलनाला गालबोट लागलं तर आपली मागणी मान्य व्हायला सुद्धा अडचण होते आणि राज्याचं न भरून येणारं नुकसान निघतं. हीच वास्तविकता आहे. अशा प्रकारच्या आंदोलनानं, जे आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीनं 2016 मध्ये जगानं त्याची दखल घेतली की लाखोचा संख्येनं येणारा समाज एवढ्या शांततेनं मोर्चे काढू शकतो, सगळ्या जगानं ज्याचं कौतुक केलं, तोच मराठी समाजाला कोणीतरी हे गालबोट लावायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते. महाराष्ट्राच्या उद्योगामध्ये येणारी नवीन गुंतवणूक, कुठंतरी महाराष्ट्राबद्दलची निगेटिव्ह प्रतिमा जर डोक्यात राहिली तर देशाच्या अन्य भागातून राज्यात येणारी गुंतवणूक असेल, परदेशातून या राज्यात येणारी गुंतवणूक असेल, या गुंतवणुकीवर फार मोठा फटका बसू शकतो आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. हे आरक्षण मराठी तरुणांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात दुमत असायचं कारणच नाही. परंतु मराठी तरुणांना उद्योगामध्ये सुद्धा भरपूर संधी आहेत आणि आपण काही सगळ्या सरकारी नोकरीवर अवलंबून राहून
आपली प्रगती करू शकणार आहोत अशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये आपण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग मराठी तरुणांनी उभारले पाहिजेत. महाराष्ट्र चेंबर 100 वर्ष यासाठी काम करते, तर मराठी तरुणांना यासाठी सरकारनं अनेक प्रोत्साहनं दिली आहेत आणि अजूनही द्यावीत. या तरुणांना उद्योगामध्ये उभारण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. मराठी तरुणाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. परंतु अशा प्रकारचे काही विशिष्ट लोकांनी जाळपोळ करणं, हिंसक घटना करणं आणि राज्याची प्रतिमा खराब करणं, त्याचे फटके अशा प्रकारचे आंदोलन करणाऱ्या अन्य राज्यांना अतिशय वाईट पद्धतीने बसले आहेत. अगदी नजीकचं उदाहरण घेतलं तर गुजरात रायसांच्या आंदोलनानंतर नजीकच्या काळात कृषी आंदोलनामध्ये हरियाणामध्ये ज्या पद्धतीची आंदोलनं झाली, त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये हरियाणामध्ये नवीन येणारी गुंतवणूक पूर्णपणे रोडावली आहे. आणि महाराष्ट्र सुदैवानं आणि त्यामुळेच आपण हे उदाहरणही लक्षात ठेवलं पाहिजे आणि या आंदोलनही शांत झाली पाहिजेत. या विषयीच मला असीम सर्वोदय यांना विचारायचं आहे. असीमजी, मगाशी आपण बोलताना याचा उल्लेख केलाच होता, पण आणखीन एक मुद्दा यात आणखीन मला ऍड करावासा वाटतो, त्या म्हणजे जसं आता विनोद पाटील यांनी सांगितलं, आधी 48 जणांनी आत्महत्या केली, आता सुद्धा पुन्हा आंदोलन सुरू झाल्यानंतर काही मराठा तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. या आत्महत्यांनी खरंच काय साध्य होईल? कारण मराठा तरुणांच्या पुढच्या कारकिर्दीवर या सगळ्या आंदोलनांचा किंवा या सगळ्या परिस्थितीचा कसा परिणाम होऊ शकतो, काय वाटतं? आत्महत्यांचा त्यांच्या घरावर, त्यांच्या कुटुंबावर जो आघात होतो तो तर आपण मोजू शकत नाही, इतका वाईट आहे. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांमुळे त्यांच्या कुटुंबांची जी वाताहत होणार आहे ती भयावह असेल असं मला वाटते आणि त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी समाज म्हणून घ्यायला पाहिजे. परंतु मग दुसरीकडे आपण आत्महत्यांचा विचार करताना हे नक्की लक्षात घ्यायला पाहिजे की आत्महत्या हा काही उपाय असू शकत नाही आणि त्यामुळे हा जो मानसिक शारीरिक परिणाम आपण करून घेतलेला आहे स्वतःवर, त्याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे. खरं तर सरकारची एक वेगळी तुकडी याच्या वेळेस असली पाहिजे की डॉक्टर आपल्या घरी आणि हे ते सगळं जे काही अभियान चालवतात त्याच्यापेक्षा आता त्याला आपण म्हणतो सायको मेडिकल किंवा सोशिओ मेंटल अशा स्वरूपाची मदत आणि आधार देणाऱ्यांची खूप गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरकारने न सांगता हे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे सरकारी दवाखान्यांच्या माध्यमातून आणि लोकांना आधार दिला पाहिजे की आत्महत्या न करता त्यांनी लढाई जरूर करावी. कारण की कर्तव्यांवर खूप भरोसा असलेला मराठा समाज आहे आणि त्यामुळे कर्तव्यात कसूर न करता आपण आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने लढू शकतो आणि त्याच्या मागण्या मान्य सुद्धा करून घेऊ शकतो, याचा विश्वास देणाऱ्यांची खूप गरज आहे. नक्कीच. आणि याविषयीच आणखीन आपल्याला पुढे बोलायचं आहे, विशेषतः खरोखरच आरक्षण कसं शक्य आहे आणि त्यासाठी काय काय करता येईल पुढे, हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आरक्षण परिषद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेली मराठा आंदोलनं आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारसमोर असलेली आव्हानं, अडचणी, कायदेशीर कसोटी, या सगळ्या बाबींवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत सुप्रीम कोर्टाचे वकील श्रीराम पिंगळे, तसंच विनोद पाटील देखील आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांबरोबर आपण चर्चा करतो आहोत. श्रीराम पिंगळेजी, एक असं सातत्यानं म्हटलं जात आहे की सरसकट आरक्षण हवं आहे. म्हणजे जरांगे पाटलांनी इतकंही म्हटलेलं आहे की ज्या नोंदी आतापर्यंत कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदी सुद्धा आरक्षण देण्यासाठी, म्हणजे सरसकट आरक्षण देण्यासाठी पुरेशा आहेत. किंबहुना जे पंजाबराव देशमुखांनी विदर्भात करून दाखवलं ते संपूर्ण राज्यासाठी सुद्धा शक्य किंवा सगळ्या मराठ्यांसाठी सुद्धा शक्य आहे. तर काय वाटतं, खरोखरच हे शक्य आहे? आपण यामध्ये कुणबी समाजाची पार्श्वभूमी म्हणजे इतिहास समजून घेतला पाहिजे. अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला दाखला द्यायचा झाला तर अज्ञानदास शिवाजी महाराजांचा पोवाडा गाताना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये लिहिलेला हा पोवाडा आहे, त्याच्यामध्ये तो शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना देखील कुणबी असा करतो. आणि तिथपासून अगदी आपण संत तुकारामांचं लिखाण बघितलं तर बरे झाले देवा कुणबी केलो, तर तिथं देखील कुणबी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महाराष्ट्र ज्या विचारांनी घडला ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं लिखाण जर का आपण बघितलं तर त्या लिखाणामध्ये पूर्णतः कुणबी समाजाबद्दल लिखाण केलेलं आहे आणि हा कुणबी समाज हा आजचा मराठा समाजच आहे. त्यामुळं आपण बरं याच्याही व्यतिरिक्त आपण 1980च्या दशकामध्ये झालेल्या सर्व प्रांतिक ज्या जनगणना आहेत, मग त्या मुंबई इलाक्यामध्ये असतील, हैदराबाद स्टेटमध्ये असेल, CP बरारमध्ये असेल, तर इथे कुणबी ह्याच नोंदी आढळतात. इथे मराठा हा शब्द सुरुवातीला आढळत देखील नाही. मग असं असताना
अचानक काही प्रांतामध्ये, म्हणजे जसं आता आपण बघितलं तर विदर्भामध्ये जवळपास 90% मराठा लोक कुणबी म्हणून आरक्षणामध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये आणि कोकणामध्ये बऱ्यापैकी समुदाय मराठा समाज हा कुणबी म्हणून आरक्षणामध्ये आहे. आणि याच्याही पलीकडे ज्यांना हवंय त्यांना तिथे कदाचित कुणबीचे दाखले मिळत असावेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये. पण मराठवाड्यामध्ये हे दाखले मिळत नाही आणि त्यामुळे सरसकट ही मागणी जी आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. ऑलरेडी मोठा समाज विदर्भामध्ये गेलेला आहे, खानदेशामध्ये गेलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. कोकणामध्ये फार थोड्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे, कारण तिथे मॅक्झिमम कुणबी हे तिलोरे कुणबी वगैरे प्रकारचे कुणबी तिथे ऑलरेडी आहेत, त्यामुळे तिथलाही प्रश्न नाही आहे. त्यामुळे सरसकट ही मागणी काही चुकीची आहे असं मला वाटत नाही. आता त्याचे परिप्रेक्ष्य बघता की कुणबीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आजपर्यंत का झाला नाही किंवा जो झालाय त्याची मांडणी का झाली नाही याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि मला विश्वास वाटतो की एकनाथ शिंदे साहेब यांचं हे सरकार आहे आणि एकनाथ शिंदे हे अतिशय म्हणजे निर्णयक्षम असे मुख्यमंत्री मला वाटतात. कारण मला त्याचा एक अनुभव मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आलेला मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा विंडो पिरियड मधल्या, म्हणजे कायदा झाल्यापासून स्टे येईपर्यंतच्या दरम्यान ज्या काही नियुक्त्या झाल्या होत्या त्या नियुक्त्या झालेल्या लोकांना त्यांचे प्रमाणपत्र देण्यामध्ये ब्युरोक्रॅटिक लेवलवरती खूप अडथळे निर्माण केले जात होते किंवा अडचणी सांगितल्या जात होत्या. मला वाटतं श्रीरामजी म्हणूनच मराठा समाजाच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत की लवकरात लवकर हे आरक्षण मिळावं, सरसकट आरक्षण हवं असं जे म्हटलं जात आहे. बबनराव तायवाडे, आपलं काय म्हणणं आहे? कारण जेवढ्या नोंदी कुणबी म्हणून आढळलेल्या आहेत त्या नोंदी सुद्धा पुरेशा आहेत आरक्षण द्यायला आणि ते सरसकट आरक्षण म्हणून मागतायत, यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, पहिलं असं आहे की ज्या नोंदी सापडल्या त्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देण्याविषयी, त्यांच्या ओबीसीचं प्रमाणपत्र त्यांना देण्याविषयी कुणाचंही काही ऑब्जेक्शन नाही. आज आपल्यासोबत 2 ज्येष्ठ वकील आहे, सन्माननीय श्रीरामजी पिंगळे साहेब आहे, आसिमजी सरोदे आहे. मी या दोघांनी आपल्या माध्यमातून विनंती करील, निवेदन करील की खरंच हा आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल, मराठ्यांना आरक्षण मिळू नये या मताचे बिलकुल आम्ही नाही, त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसून आणि न्यायालयाच्या प्रक्रियेत बसून दिल्या गेलं पाहिजे. ते कसं द्यायचं हे जे अभ्यासक आहे या अभ्यासकांनी सरकारला तशा सूचना करायला पाहिजे की एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज मागणी करत असेल, ती मागणी संविधानाच्या चौकटीत बसते काय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बरोबर बसते का, याचा अभ्यास करून जर सरकारला सूचना केल्या, निवेदन केल्या, तर सरकार तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकेल. मी मगाशी जसं बोललो की जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार हे आरक्षण या देशामध्ये, नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये लागू झालेलं आहे, तेव्हा आता जुन्या लोकांचं काय चुकलं, कोणता अहवाल चुकीचा होता, कोणता बरोबर होता, याचे खिस काढण्यापेक्षा आजच्या घडीला आज जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर विधितज्ञ लोकांनी एक सरकारला सल्ला द्यायला पाहिजे की अशा अशा प्रकारे जर आपण हे केलं तर हे आरक्षणाचा तिढा सुटू शकतो. या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे, पण आमचं नेहमीच एक म्हणणं आहे की संविधानाच्या चौकटीत बसून न्यायालयीन प्रक्रियेच्या आतमध्ये उद्या न्यायालयात कोणीही गेला तरी ते टर्न डाऊन होता कामा नाही, अशा प्रकारचा मार्ग त्यांनी द्यावा. आता या ठिकाणी जे पिंगळे साहेबांनी सांगितलं, आम्ही हे नाही म्हणत. श्रीरामजी, पण मुद्दा असा आहे आणखीन की सरकारचं जे म्हणणं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, मग खरोखरच हे टिकणारं आरक्षण मिळणार कसं? प्रथमतः तर मी तायवाडे सरांनी केलेल्या सजेशनचं स्वागत करतो आणि शासनानं जर का अशा प्रकारचं पाऊल उचललं तर त्याला नक्कीच जी काही कायदेशीर मदत लागेल ते करण्याची तयारी देखील आपल्या माध्यमातून मी दर्शवितो. आणि मला वाटतं की अशा पद्धतीचं कायदेशीर कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण हे देता येणं शक्य आहे आणि त्यासाठी नक्कीच सरकार देखील प्रयत्नशील आहे आणि सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आरक्षण द्यावं अशी मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि तायवाडे साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की जी प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणं शक्य आहे, कारण ती प्रक्रिया मला विचाराल तर पूर्णच झालेली आहे. कारण 1967 ते 94 ह्या राज्यामध्ये जो नियम लागू होता
1993 नंतर म्हणजे इंदिरा साहनी नंतर जो या राज्यामध्ये नियम लागू आहे किंवा त्याच्यानंतरच्या सबसिक्वेंट सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर जे या राज्यामध्ये नियम लागू आहेत तेच नियम कुणबींना देखील लागू आहेत. त्यामुळं त्या कसोटीवरती नक्कीच अशा प्रकारचं आरक्षण कुणबी समाजाला आत्ता देता येणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी जी काही कायदेशीर मदत किंवा कायदेशीर सल्ला शासनास लागत असेल तर तो आम्ही नक्कीच देऊ, समाज म्हणून देऊ, वकील म्हणून नाही देऊ. बरं, विनोद पाटील आपण काय सांगाल की टिकणारं आरक्षण सरकारला द्यायचं आहे, आपण सहमत आहात? नाही, सरकार सुद्धा वारंवार हेच म्हणत आहे बबनराव तायवाडे, आम्ही तुमच्याकडे येतोच आहोत. आपण टिकणारं कायमस्वरूपी टिकणारं न्यायामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. विनोद पाटील बोला. बघा, 2 मिनिटापूर्वी एक विषय इथं चर्चेत आला की महाराष्ट्रामध्ये जाळपोळ होतीये. मी स्पष्ट करतो, मराठा क्रांती मोर्चा, आमचं आंदोलन, आमचं संघटन, आम्ही कधीही जाळपोळीचं समर्थन केलेलं नाही. आमचं सर्वांचं एवढंच म्हणणं होतं, ही जाळपोळ होत असताना जो काही तरुणांचा उद्रेक होतोय, काही तरुण आत्महत्या करताय, काही तरुण रस्त्यावर उतरताय, याच्यावर देखील सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे. 4 वर्षापासून तरुणांची मानसिकता खराब होत चालली, खचत होत चालली, त्यामुळे घटना घडताय. आता टिकणाऱ्या आरक्षणासंदर्भात जी चर्चा सुरू आहे, आजपर्यंत जे आरक्षण मिळाले ते आरक्षण मागच्या काळात मिळाले, आज मिळाले, आता नंतर EWSचं आरक्षण मिळालं. अडचण अशी आहे, प्रश्न असा आहे की राज्य शासनाला, केंद्र सरकारला फार मोठ्या प्रमाणात अधिकार आहे. मग प्रश्न असा पडतो की EWSचं आरक्षण हे ज्यावेळेस तुम्ही दिलं, लोकसभेने कायदा केला आणि लोकसभेने कायदा केल्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याच्यात देखील मर्यादेचा विषय आलेला आहे. मग त्याला कुठली प्रोसेस फॉलो केली किंवा आजच्या मागच्या काळामध्ये मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही किंवा कुठल्या जातीचं मला नाव घ्यायचं नाही, परंतु अशा काही जातींचा वेळोवेळी समाविष्ट करण्यात आला, त्याला कुठली प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात आली? एकमेव मराठा समाज असा आहे जो सगळी प्रक्रिया पूर्ण करून इथपर्यंत आलाय. जसं पिंगळे साहेबांनी सांगितलं, मागचे उदाहरण त्यांनी दिले. मग मागच्या गायकवाड आयोगाचा रिपोर्ट आहे, मग तो हायकोर्टाने स्वीकारला, सरकारने कायदा केला, सुप्रीम कोर्टात देखील 2 न्यायमूर्तींनी तो स्वीकारला, 3 न्यायमूर्तींनी स्वीकारला नाही. तर कुठंतरी याच्यातनं स्पष्ट येते ते मराठा समाज हा मागासलेला आहे, सिद्ध झालेला आहे. आणि घटना काय म्हणते, प्रिॲम्बल काय म्हणतं की जो समाज मागासलेला आहे त्याला मुख्य धारामध्ये आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे, इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. मूळ घटनेमध्ये कुठेही टक्क्याचा उल्लेख नाहीये. मी देखील स्पष्ट सांगतो, हे एकामागे जे निर्णय आले त्याच्यावर हा टक्क्याचा मुद्दा आला. त्यामुळे मराठा समाजाची मागणी आहे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आज आमच्या डोळ्यासमोर जे आरक्षण आम्हाला टिकणारं दिसलं, कारण कुठेही टक्का नाही असं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि सरसकट आरक्षण हवं आहे. आपण मगाशी बोलत होता. नाही, आता जसं विनोद पाटील सर बोलत होते की 2018 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 16% आरक्षणाची शिफारस केली, उच्च न्यायालयामध्ये ते 12 आणि 13% मान्य झालं, तोपर्यंत तेव्हा कोणी विरोध केला नाही. या राज्यामध्ये शांतता होती. म्हणजे लोक जे म्हणतात की मराठा आरक्षणाला इतर लोकांचा विरोध आहे, मुळीच विरोध नाहीये. जेव्हा हे आरक्षण देण्यात आलं 2000 मध्ये, महाराष्ट्रामध्ये एकही अनुचित घटना घडलेली नाही आणि कोणी त्याचा विरोध केला नाही. दुर्दैवाने मी म्हणतो, शब्द वापरतो, की नंतर ते सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं. म्हणून मी आता हे जे बोललो होतो की आमचे पिंगळे साहेब आहे, आसिम सरोदे आहे, विनोद पाटील साहेब या ठिकाणी आहे, या सर्वांनी एकत्र बसून की आता सरकार जे वारंवार म्हणते आहे की न्यायालयात टिकणारं, संविधानाच्या चौकटीत बसणारं कायमस्वरूपी आरक्षण द्यायची आमची मानसिकता आहे, द्यायची आमची इच्छा आहे, आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत. तर ही जी सरकारची भूमी आहे की काय, ही पूर्ण कशी करता येईल याच्याकरता या सर्व मंडळींनी तिथे मदत करायला पाहिजे. आमची जिथं मदत लागेल आम्ही पण तयार करायला आहोत. पण वारंवार जी मागणी हे करतात ते या सर्वांच्या माध्यमातून पूर्ण करून मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल, कायमस्वरूपी आरक्षण मिळत असेल, तर आमचा कुठेही विरोध नाही.
नक्कीच. आता एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आता सध्या मराठा आरक्षणावरून सगळं रान पेटलेलं आहे. जरी मराठा आरक्षण इथे महाराष्ट्रात दिलं गेलं तर त्याचे देशात इतरत्र कसे पडसाद उमटू शकतात? कारण आपण मगाशी चर्चेदरम्यान एक आपला मुद्दा आला होता, ललित गांधी जेव्हा बोलत होते ते गुजरातीत पटेल त्यांचं आंदोलन झालं, राजस्थानमध्ये आपण आंदोलनं पाहिली आणि ती हिंसक पाहिली, आणि असे अनेक समाज आहेत ज्यांना जे आरक्षणासाठी आक्रमक आहेत आणि त्यांनी ही आंदोलनं केलेली आहेत. याचे देशभरात कसे पडसाद उमटू शकतात, याचे काय परिणाम होऊ शकतात श्रीरामजी? मला याच्यामध्ये एक प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे की मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती आणि जाट आरक्षण किंवा पाटीदार आरक्षण किंवा कापूंचं आरक्षण याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण 1902 पासून मराठा समाज हा आरक्षणामध्ये होता. त्यानंतर 1955ला कालेलकर आयोग जो आला, कालेलकर आयोगानं देखील मराठा समाजाला मागास सांगितलेला आहे. आणि आतापर्यंत जर का आपण बघितलं आरक्षणाचं जर का सूत्र बघितलं तर जन्मना जायते शूद्राः संस्कारात द्विज उच्यते. म्हणजे जर का महाजनेतर पूर्ण समाज बघितला तर तो बॅकवर्ड आहेच आहे. हे जाती अंताच्या लढाई बद्दल लिहिताना डॉक्टर आंबेडकरांनी कितीतरी वेळा सांगितलं आहे. पण जेव्हा मराठ्यांची वेळ येते तेव्हा आपण फुल्यांना विसरतो, तेव्हा आपण आंबेडकरांना विसरतो. तर याचा कुठलाही परिणाम हा देशामध्ये इतर होऊ शकत नाही. कारण मराठ्यांची केस जी आहे ती ऑलरेडी आरक्षणामध्ये होते. म्हणजे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी जे प्रयत्न केले आणि मराठ्यांना प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये जे आरक्षण मिळवून दिलं हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. अशी कुठलीही घटना कापू, पाटीदार किंवा जाटांच्या बाबतीमध्ये झाल्याची माहिती नाहीये. तर हा पहिला फरक आपण मराठा आणि देशातील इतर आरक्षण मागणाऱ्या जातींच्या समूहाबद्दल समजून घेतला पाहिजे. दुसरी बाब याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये आज आपण बघा की विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामधील कुणबी समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळतात, म्हणजे मराठा समाजालाच कुणबीचे प्रमाणपत्र मिळतात. आणि फक्त मराठवाड्यामध्ये याचं प्रमाण अत्यंत अल्प किंवा नगण्य आहे. ही देखील बाब फार अधोरेखित करावीशी वाटते. ही सगळी प्रक्रिया जसं तुम्ही सांगितलं मगाशी श्रीरामजी की प्रक्रिया तर सुरू झालेली आहे, बऱ्याचशे टप्पे गाठले गेलेले आहेत, पण सरकार अजून वेळ मागत आहे. तर सरकारला वेळ द्यायला मराठा समाज तयार आहे का? विनोद पाटील काय सांगाल? हे बघा, आता जी चर्चा सुरू आहे की टिकणार आरक्षणाबद्दल सुरू आहे, कधी होईल याच्यावर सुरू आहे. माझा प्रश्न असा की वेळ म्हणजे नेमका किती वेळ पाहिजे? राज्य सरकारने आता वेळ मागून घेतला होता 30 दिवस, तो आम्ही दिला. परंतु राज्य सरकारच्या वतीने कुठल्याही पद्धतीने टाइम बाउंड गोष्टी जाहीर होत नाहीये. राज्य सरकार जी गोष्ट आज करायला पाहिजे ती 15-20 दिवसांनी करते. राज्य सरकारने 30 दिवसापूर्वीच येऊन जर टाइम बाउंड करून आम्हाला सांगितलं असतं की ह्या धर्तीवर अशा अशा पद्धतीने आम्हाला आरक्षण द्यायचंय किंवा आरक्षण टिकवायचं, टिकणारं द्यायचं, त्याची ही प्रोसेस राहील. आज देखील काय घडलं, काल देखील काय घडलं, आम्हाला वेळ पाहिजे. अरे वेळ कशासाठी पाहिजे आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. आणि या अगोदर तुम्ही जो एक प्रश्न विचारला की इतर राज्यांवर याचा काय परिणाम होईल, मी स्पष्टपणे सांगतो, तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे. मागच्या काळामध्ये काही लोकांनी ते क्लब करण्याचा प्रयत्न केला, परंतु तामिळनाडूचं आरक्षण हे अनेक दिवसांपासून शेड्यूल 9चं प्रोटेक्शन असल्यामुळे ते सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिलं, याच्यामुळे इतर राज्यामध्ये ते द्यावं लागेल याचा काही संबंध नाही. प्रत्येक राज्याने ट्रायल घेतलं, कोणी हायकोर्टात टिकलं, कोणी टिकलं नाही. त्यामुळे इतर राज्यावर याचा परिणाम होईल म्हणून महाराष्ट्रात द्यायचं नाही, ही जर मानसिकता राज्य सरकारची असेल तरी चुकीची आहे. कायद्यामध्ये टिकणारं आरक्षण आम्हाला पाहिजे. आणि आज आम्हाला जे समोर कायद्यामध्ये टिकणारं आरक्षण हवंय, सरसकट आरक्षण हवंय, मात्र राज्य सरकारला तितकाच वेळही हवा आहे. मात्र मराठा आंदोलकांचे किंवा मराठा समाजाच्या सहनशीलतेची परिसीमा सुद्धा गाठता कामा नये. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ती सर्वसमावेशक चर्चा व्हायला हवी, व्यवस्थित अभ्यास व्हायला हवा. जसं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं की कायदे अभ्यासकांची सुद्धा यात मदत घेतली सरकारने तर बऱ्याच गोष्टी सुलभ होतील, सहज होतील. आणि यामध्ये आणि एक महत्त्वाचा असा एक मुद्दा तयार करता येईल की ज्यामुळे मराठा आरक्षण किंवा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळू शकेल का, यावर आणखीन खरं म्हणजे चर्चा होणं गरजेचं आहे. थोडासा वेळ सरकारला हवाय. मराठा समाजात हा वेळ देतोय का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये ही सर्व समावेशक चर्चा केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आरक्षण परिषद या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. विकासाचा ध्यास म्हणजे